नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. पुन्हा एकदा डॉक्टर उदय निरगुडकरांच्या सोबत आपण गप्पा मारणार आहोत. विषय पत्रकारितेचाच आहे, पत्रकारितेतील अभिव्यक्तीचा आहे. म्हणून त्यातल्या मास्टर माणसाला मास्टर स्ट्रोक साठी आपण बोलवलेलं आहे. निरगुडकर सर, आपलं खूप खूप स्वागत अॅनालायझर मध्ये. पुन्हा एकदा आपण अॅनालायझरच्या प्रेक्षकांशी संवाद साधत आहात. माझ्या समोरचा आजचा मोठा विषय आहे तो म्हणजे मुकेश माचकर. मी माचकर म्हणालोय, जर हा शब्द ऐकू आला असेल तर माफ करा. मुकेश माचकरांनी फेसबुक वरती एक पोस्ट केलेली आहे आणि त्या पोस्ट मध्ये माचकर लिहितात की भिडे नाडकर्णी किंवा तत्सम अण्णावाच्या बायकांना मणिपूरला पाठवायचं असेल तर मी 1000 रुपयाची वर्गणी द्यायला तयार आहे. बाकी काही प्लॅन असेल तर अर्धा लिटर पेट्रोल. माचकरांच्या या विधानावर गोंधळ उडाला. त्यानंतर माचकरांनी आपलं शेपूट मॅन करत पोस्ट डिलीट केली आणि त्यावर माझ्याकडून चुकून या भावना व्यक्त झाल्या असं सांगत दिलगिरीही व्यक्त केली. अब दिल की लगी ही दिलगिरी कशी बरं विसरता येईल हा आपल्या समोरचा मोठा प्रश्न आहे. माचकरांच्या पोस्ट नंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत. ह्या अपमान समस्त ब्राह्मणांचा करायचा होता की चित्पावनांचाच करायचा होता की विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींचाच करायचा? कोणी भिडे त्यांच्या भावनांशी भिडले आहेत का हा प्रश्न होता. कोण्या नाडकर्णींनी त्यांच्या भावना नाडून त्यांच्यावरती भलतीच करणी केली की काय असं वाटत होतं. काही जणांनी सांगितलं की अजून काही काही विषय आहेत, गाडगीळ जे असतील त्यांनी कदाचित त्यांच्या भावनांना गाडलं असेल आणि यांना आपल्या मनातल्या मांड्यांना गिळून टाकावं लागलं असेल. काय जे असेल ते असेल, सोशल मीडिया बरंच काही काही बोलत असतो, जुनं काहीतरी उकरून काढत असतो. आता हे भिडे नाडकर्णी गाडगीळ प्रकरण भलत्याच वळणावर जाऊ लागलंय. यातून प्रसार माध्यमांच्या देखील गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या आहेत. प्रसार माध्यमांनी काय करावं, काय करू नये. उद्धव ठाकरेंनी याबाबत माझं शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही असं म्हणल्यानंतर मार्मिकच्या संपादकांनी असं काहीतरी फेसबुकवर लिहिणं, मार्मिक मध्ये लिहायच्या आधी फेसबुकवर लिहिणं, हे जरासं आश्चर्यकारक आहे. उदय सर, एका संपादकांनी ही भावना व्यक्त केलेली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? अर्थात पोस्ट डिलीट झाली आहे, पण डिलीटेड पोस्ट वरती तुमची पहिली प्रतिक्रिया काय? ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. संपादक कुठल्या जातीचा असतो, कुठल्या धर्माचा असतो, कुठल्या विचारसरणीचा असतो, यापेक्षा हिंसेला आणि अशा प्रकारच्या अत्याचाराला जर कोणी बढावा देत असेल तर ती गोष्ट निश्चितच त्याज्य म्हटली पाहिजे. आणि मला आश्चर्य वाटलं की यापूर्वी त्यांचे असे विचार कधी ऐकलेले नव्हते. त्यामुळे त्यांची अशा प्रकारची तीव्र प्रतिक्रिया येणे हे एक प्रकारे मानसिक समतोल किंवा संतुलन त्यांनी स्वतःनीच लिहिलेलं आहे त्याबद्दल म्हणून सांगतो की एक ढासळल्याचं कोसळल्याचं लक्षण आहे. परंतु तरी देखील आपण एक जबाबदार पदावर आहोत. आपल्या पोस्ट नंतर अनेकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. हे भान प्रत्येकाला कायम, अगदी कितीही तुम्ही संकटात असाल, कितीही इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये असाल तरी ते बाळगावं लागतं. तुम्ही जबाबदार पदावर असल्यानंतर तुम्ही सार्वजनिक आयुष्यात वागता कसे, बोलता कसे, पोस्ट काय करता, याच्यामुळे काय होऊ शकतं याचे अंदाज प्रत्येकाला निश्चितच असले पाहिजे आणि ते संपर्काला विशेषतः जास्त असले पाहिजेत. आणि मला असं वाटतं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यांनी ही पोस्ट डिलीट केली असली आणि दिलगिरी व्यक्त केली असली तरी यामागच्या ज्या भावना होत्या, विशेषतः अर्धा लिटर पेट्रोल हा जो भाग आहे हा कशाला निदर्शक आहे, हे कशाला बढावा देताय तुम्ही? म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रात व्हाव्यात किंवा मणिपूर मध्ये जे होत आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रात आम्ही कच्चा माल पुरवतो, अशा प्रकारच्या काही भावना असतील तर त्याचा निषेध व्हायला पाहिजे. आणि ही एक अत्यंत निंदनीय अशी पोस्ट होती. माझा अजून एक प्रश्न आहे सर, याला जोडूनच आहे. म्हणजे एखाद्या जातीबद्दल वगैरे आपण या सगळ्यावर बोलत असताना एक गोष्ट लक्षात येते. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी या जातींचा संघर्ष सुरू असताना तो ज्या टोकाला गेलाय, ज्यातून अगदी संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे त्याची आंतरराष्ट्रीय व्यासपीठ दखल घेत आहे, असाच संघर्ष, जातीगत संघर्ष महाराष्ट्रामध्ये पेटावा याची हे सुतोवाच होतं असं असेल का? की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण विरुद्ध अन्य अशा जातींचा संघर्ष पेटावा आणि जे तिथं होत आहे ते इथं व्हावं, याची ती सुरुवात असेल? त्या सगळ्या षडयंत्राचा
हा काहीतरी टोक असेल की ज्याची सुरुवात झाली पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? मला सकृतदर्शनी तसं वाटत नाहीये, परंतु जर तसा यामागचा विचार असेल की ठेचून काढावं एखाद्या जाती जमातीला किंवा अशा प्रकारचे महाराष्ट्रात दंगे फसाद व्हावेत, तर ते अतिशय दुर्दैवी आहे. याचं कारण महाराष्ट्राला सुधारण्याची एक परंपरा आहे. आणि 48 साली विशेषतः गांधींच्या हत्येनंतर महाराष्ट्रात जी दुर्दैवी जाळपोळ आणि ज्या सगळ्या प्रकार घडला, त्याच्या डिटेलमध्ये मला आता जायचं नाही. तसंच तो 84 साली शिखांच्या बाबतीतही घडला. त्यामुळे तशा प्रकारची स्थिती जर कोणाला आणायची असेल किंवा तशी जर धमकी किंवा तशी जर सूचना असेल, तर त्याचा अधिक तीव्रतेने निषेध व्हायला हवा. कारण खूप मोठी किंमत देऊन आपण सामाजिक सुधारणा महाराष्ट्रात रुजवलेल्या आहेत. आणि या महाराष्ट्राला जी सामाजिक सुधारकांची परंपरा आहे, तशी परंपरा या देशातल्या कुठल्याही प्रदेशाला नाहीये. त्यामुळेच इकडे महिलांचं शिक्षण असेल, महिलांचं सबलीकरण असेल किंवा पुरुषांचा दृष्टिकोन असेल, या सगळ्या बाबतीत एक प्रकारची प्रगल्भता आहे. याचा अर्थ आपल्याकडे जवखेडा झाला नाही का, आपल्याकडे बाकीचे प्रकार झाले नाहीत का? असे अनेक गाव आहेत. या गावात नगर जिल्ह्यामध्ये विशेषतः अशा प्रकारच्या ऑनर किलिंगच्या वगैरे सगळ्या घटना घडलेल्या आहेत महिलांवरच्या अत्याचाराच्या. परंतु तरी देखील एकूणच संपूर्ण देशाचा विचार करता, त्यातल्या वातावरणाचा विचार करता मला असं वाटतं की महाराष्ट्रामधली जी परिस्थिती आहे ती अत्यंत चांगली आहे. त्यामुळे ती जर बिघडवायचा प्रयत्न याच्यातनं असेल तर तो नसावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. नाही असंही मी म्हणतो या ठिकाणी, पण ते दुर्दैवी आहे असं मला वाटतं. सर, यामध्ये हे असं का, असा प्रश्न पडतो का की का लोक अशी बोलत असतील? हे सगळं म्हणजे कशासाठी हे सगळं असेल? म्हणजे काय कारण असेल? त्या खरंच व्यक्तिगत वैफल्य की आणखी काही काय असेल या सगळ्या मागचं कारण? म्हणजे असं का, हा एक साधा प्रश्न आहे. 2-3 गोष्टी असतात. एक, वैयक्तिक जीवनामध्ये जर कोणी अशा प्रकारचा कटू अनुभव घेतला असेल तर ते जरी किती आपण दाबून ठेवलं तरी जोपर्यंत आपण ते सुसंस्कृतपणे स्वीकारत नाही आणि त्याच्यावर एक सकारात्मक काही रोपण करत नाही, तोपर्यंत ती विषवल्ली मनामध्ये कायम राहते. आणि मग ती या त्या प्रकारांनी पुढे 10-15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्षांनी सुद्धा बाहेर येऊ शकते. हा वैयक्तिक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की एक डोक्यामध्ये काही एक राजकीय विचारसरणीचं खूळ भरलेलं असतं. ती राजकीय विचारसरणी दुसऱ्यांनी स्वीकारलीच पाहिजे असा एक आपला समज झालेला असतो की जो स्वीकारणार नाही तो आपला विरोधक आहे आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत आपण ठेचून काढलं पाहिजे, अशा प्रकारची एक भावना वर्चस्ववादाची जी भावना, वर्गवादाची म्हणतो, ती एक आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. तिसरं म्हणजे आपण ज्या पदावर आहोत त्या पदाचा एक प्रकारे गर्व, किंवा मगाशी जो तुम्ही शब्द वापरलात च आणि ज मधला जो फरक महाराष्ट्राला समजावून सांगितलात, की ते पद एखाद्याला ती भावना निर्माण होते की माझं काय बिघडू शकतं, मी बोललो, मी केलं, की काय बिघाड सकतो, क्या उखाडले सकतो. तर ही जी क्या उखाडली आहे, ही जी भावना असते, ही भावना अत्यंत हीन प्रवृत्तीची भावना आहे असं मला वाटतं. त्यामुळे या 3-4 गोष्टींपैकी एक गोष्ट असू शकते, किंवा एक कॅज्युअल रिमार्क असू शकतो की काय नाही, सहज बसलं, हाताला चाळा होता म्हणून आपण असं केलं आणि नंतर लक्षात आल्यानंतर पटकन बॅकट्रॅक केलं, म्हणजे हेही असू शकतं. परंतु या 4ही प्रकरणामध्ये त्याची तीव्रता काही कमी होत नाही. जरी आरोप झाल्यानंतर त्यांनी ते मागे घेतलेलं असलं वगैरे सगळं असलं तरी मुळात अशा प्रवृत्ती निर्माण का होतात त्याच्यासारख्या एखाद्या विचारी संपर्काने जर उहापोह केला असता की या गोष्टींमुळे हे घडलं आणि हे होणार नाही, याकरता ह्या पुढे मी ही चूक केली, इतरांनी न करण्याकरता काय केलं पाहिजे. विशेषतः जर अशा वैयक्तिक अनुभवातनं अशी एक प्रकारची तीव्रता जर आलेली असेल तर ती वैयक्तिक अनुभवाची दाहकता कमी करण्याकरता काय केलं पाहिजे याच्याबद्दलही सांगण्या इतकी मॅच्युरिटी नक्कीच संबंधित व्यक्तीकडे असायला पाहिजे. ती या निमित्ताने दिसायला पाहिजे होती, परंतु ती दिसली नाही, हे आत्ताचं दुर्दैव. एक प्रश्न असा पडतो सर की जेव्हा उदय निरगुडकर काही बोलतात तेव्हा त्यांना भाजपचे भाट म्हटलं जातं. जेव्हा सुशील कुलकर्णी अॅनालायझरवर काही बोलतो तेव्हा तो भाजपचा साट्या असा असतो. जेव्हा भाऊ तोरसेकर प्रतिपक्षवर काही बोलतात तेव्हा ते भाजपचे गुलाम किंवा लाभार्थी या कॅटेगरीतले असतात. जेव्हा जेव्हा एका विचारधारेचे पत्रकार, ज्याला राष्ट्रीय विचारधारा असं मी म्हणतो, उजवं डावं असलं काही बोलत बसत नाही, तर ते, कारण डावं कोणी आहे म्हणून आपण उजवे अशा मताचा मी नाहीये. तर ही जी राष्ट्रीय विचारधारा आहे त्यावर मांडणाऱ्या पत्रकारांना नेहमीच असा पक्षपातीपणाचा आरोप त्यांच्यावरती नेहमी होतो. पण दुसऱ्या बाजूला अनेक पत्रकार अशी आहेत जी उघडपणे पक्षाची बाजू घेऊन त्यांच्या मुखपत्रासाठी काम करत असतात. म्हणजे तुमचे मित्र खासदार झाले कुमार केतकर,
किंवा निखिल वागळे सारखे पत्रकार जे आहेत, ज्यांच्या भावना, त्यांचे विचार हे अगदीच स्पष्टपणे जगाच्या समोर आलेले आहेत. आणखी बरीच नावं आहेत, अशी चिकार नावं सांगता येऊ शकतील की ज्यांनी रवीश कुमारांचे विचार सगळ्या जगाला ठाऊक आहेत. तर या सगळ्या प्रकारामध्ये शिवसेनेच्या अधिकृत मुखपत्रामध्ये काम करून अशा स्वरूपाच्या भावना व्यक्त करणारे पत्रकार तटस्थ वगैरे म्हटलं जातं आणि त्यांचा निषेध केला की त्या लोकशाहीची गळचेपी या कॅटेगरीत ते टाकलं जातं. या पत्रकारांच्या या भावनांच्या विषयात तुम्हाला काय वाटतं की ही तटस्थते आडची ही सगळी प्रकार कशा असतात? मुळात या संपर्काने व्यक्त केलेले जे विचार आहेत ते त्यांच्या मुखपत्राचे विचार आहेत असं त्या मुखपत्रांनी कुठेही म्हटलेलं नाहीये. किंवा तसं मानायचं काही कारण नाही. याचं कारण ते त्यांच्या वृत्तपत्रामध्ये किंवा त्यांच्या साप्ताहिकामध्ये आलेलं नाहीये. किंवा मग ते वैयक्तिकरित्या व्यक्त केलेली भावना आहे असं मानायला आपल्याला पूर्णपणे वाव आहे. त्यामुळे लेट्स गिव्ह अ बेनिफिट ऑफ डाऊट हा एक त्यातला भाग आहे. ऑफकोर्स नोबडी वॉन्ट्स टू सीट ऑन द सीट ऑफ द जजमेंट, पण तरी देखील ते वैयक्तिक मत आहे असं समजायला हरकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या सरकारच्या चांगल्या गोष्टीचं तुम्ही कौतुक केलं तर लगेच त्याला भाट म्हणायची आपल्याकडे जुनी पद्धत आहे. आणि इट्स व्हेरी इझी, इट्स व्हेरी इझी टू ऍक्सेप्ट इट. प्रत्येक चटकन विश्वास बसू शकेल अशा प्रकारची गोष्ट असते. दुर्दैव काय, आपल्याकडे पत्रकाराचे विचार बघितले जात नाहीत, त्याचा आडनाव आधी बघितलं जातं, तो कुठल्या महाराष्ट्राच्या भागातनं आलेला आहे हे बघितलं जातं. जशी शास्त्रीय गायकांमध्ये घराणी असतात, म्हणजे किराणा घराणा, आग्रा घराणा. किराणा घराणा म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांचं घराणा, आग्रा घराणा किंवा जयपूर घराणा, आपल्याकडे जयपूर अत्रोली घराणा, अशी भरपूर माहिती. कधीतरी आपण एक वेगळा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रमच करू, त्यात या घराण्यांविषयी डिटेलमध्ये बोलता येईल, त्याच्या वैशिष्ट्याविषयी. तशी महाराष्ट्रामध्ये देखील पत्रकारितेत घराणी आहेत. विदर्भाचं घराणं, तुमच्या मराठवाड्याचं घराणं, मग मराठवाड्यातलं बीडचं घराणं वेगळं असतं, उपघराणं असतं, ते वेगळं असतं. तसं मुंबईच्या पत्रकारांचे घराणं वेगळं असतं. तसं जातीनिहाय पण पत्रकारिता असते. ती अतिशय वाईट आहे, अतिशय घातक आहे. तुम्हाला सांगतो, कोणत्याही एका जातीकडे सर्व गुणाचा दाखला परमेश्वरानं दिलेला नाही आणि तो देऊच शकत नाही. मला सांगा, सर्व जातीतनं अत्यंत बुद्धिमान माणसं आलेली आहेत, अत्यंत देशप्रेमी माणसं आलेली आहेत. त्यामुळे माणसाकडे बघताना त्याच्या जातीकडे आणि त्याच्या आडनावाकडे आधी बघितलं जातं, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. त्यामुळे त्यातनं जर कोणी भिडे, आपटे, कुलकर्णी किंवा तिथे जर दुसरी कुठली नावं असती, समजा म्हणजे अगदी कांबळे वगैरे नाव असतं, तरी ते तेवढंच त्याज्य आहे. मला असं वाटतं की इट्स ऍब्सोल्युटली रॉंग. आणि जिथे फुले, आंबेडकर, शाहू अशी नावं आम्हाला फुले, शाहू, आंबेडकर अशी नावं घ्यायची सवय लावलेली आहे, ती किती खोटी आणि तकलादू सवय महाराष्ट्राला लावलेली होती, हेच याच्यातनं बाहेर येतं. त्यामुळे आडनावाकडे बघून हे करायच्या गोष्टी आहेत त्या आणखीनच त्याज्य आहेत. त्या जर जातीच्या आधारावर असतील तर त्या निश्चितच वाईट आहेत. कारण मग काय होतं माहितीये का, हीच भावना पुढे जाते आणि मग आपण त्या दृष्टीनं मतदान करायला लागतो, मग त्या दृष्टीनं बेनिफिट्स घ्यायला लागतो, मग त्यांना बेनिफिशियल अशा स्कीम्स तयार करायला लागतो आणि मग त्यातूनच एक वोट बँक तयार होते आणि मग त्यातूनच एक एलिनिएशनची किंवा परकेपणाची भावना निर्माण होते. मग आम्हाला आमचे आवाज मिळाला पाहिजे म्हणून एक वेगळा, म्हणजे असं मला कळतच नाही की जर एखादा दुसरा समाज असेल तर त्या समाजाचं दुःख जे असेल ते एखाद्या वेगळ्या समाजाचा माणूस जाणून घेऊ शकत नाही का, त्याला न्याय देण्याकरता प्रयत्न करू शकत नाही का? असं झालेलं नाही का महाराष्ट्रामध्ये यापूर्वी? तर झालं नसेल तर ते दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. म्हणजे त्या समाजाच्या वेदना जाणून गेला तोच समाजाचा माणूस पाहिजे असं काही नाहीये. मुळात संवेदनशील माणूस पाहिजे, मुळात स्वच्छ चारित्र्याचा माणूस पाहिजे. त्याला काहीतरी आपल्या आजूबाजूची जे वातावरण आहे ते बदलायची तळमळ पाहिजे. ते जर नसेल तर तो जातीचा असूनही काही घडू शकणार नाही. आता आपल्याकडे आदिवासी कल्याण एक खातं आहे, म्हणजे त्या खात्याला आतापर्यंत सगळे आदिवासीच मंत्री आपल्याकडे आलेले आहेत. मग आदिवासींची परिस्थिती फार उत्तम सुधारली असं आपल्याला त्यातनं कोण म्हणता येणार आहे का? किंवा जर एखादा मंत्री ब्राह्मण असेल आणि त्यांनी उत्तम रस्ते बांधले, आता गडकरी येत आहे, त्याच्यावर काय फक्त एका जातीची लोक जाणार आहेत का? असं नसतं, लक्षात ठेवा. शासन हे अशा छोट्या नॅरो माइंडेडनेस वरून चालवता येत नाही. त्यामुळे ते चालवत असताना एक विशाल विचार करावा लागतो. तसंच पत्रकारिता करत असताना सुद्धा असा एक विशाल विचार करावा लागतो. तो असं नॅरो माइंडेडनेसनी करून चालत नाही. आणि तुम्ही जो शेवटचा मुद्दा मांडला तो एका विचारसरणीला वाहिलेल्या, लक्षात ठेवा त्याचं एक बलस्थान असतं. तुम्ही जे एका विचारसरणीचे पत्रकार असतात तेव्हा, परंतु त्या विचारसरणीतल्या चुका जर तुम्ही दाखवल्या नाहीत तर मग हळूहळू तुमच्या लोकप्रियतेला, तुमच्या ऍक्सेप्टन्सला ओहोटी लागते, तुमच्या स्टॅम्प लागतो की तुम्ही अमुक विचारांचे आहात, तुम्ही शिवसेनेचे आहात, तुम्ही भाजपचे आहात. हेही एक वेळ ठीक असतं, परंतु ज्या वेळेला तुम्ही तो पक्ष एक मोठी चूक करतो राष्ट्रीय एखादी
आणि ती दाखवत नाही, तेव्हा तुम्ही एक प्रकारे राष्ट्राशी प्रतारणा करत असता, लोकांशी प्रतारणा करत असता. जर एखादी गोष्ट चुकलेली असेल तर ती देखील तेवढ्याच ठामपणे सांगायचं धैर्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे, तरच तुमची क्रेडिबिलिटी महत्वाची असते. मोबाईलमध्ये आपण म्हणतो की सर्वात काय महत्वाचं आहे, तर त्याचं चार्ज किती आहे मोबाईल, तो नाही महत्वाचा. तर त्याच्यात सिम कार्ड आहे का, कारण सिम असेल तर त्याला कनेक्टिव्हिटी असते. तशी मोबाईलमध्ये सिम जेवढं महत्वाचं आहे तेवढंच पत्रकारितेमध्ये क्रेडिबिलिटी महत्वाची आहे. सो व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट की ती विचारसरणी नंतर येईल, त्याच्या आधी आपण विश्वासार्हता कमवलेली आहे का, त्याला फार महत्व आहे. सर, तुम्ही घराण्यांचा विषय काढला म्हणून जशी गायकांच्या मधली संगीत क्षेत्रातली घराणी आहेत ना, तशी पत्रकारांच्याही मध्ये आता काही घराणी झालीतच की. म्हणजे कुणी EMI घराण्यातला आहे, कुणी थेट जुईनगर फ्लॅट घराण्यातला आहे, कोणी मोबाईल घराण्यातला आहे, तर कोणी बिचारे काही छोटे मोबाईल बिल घराण्यातले, म्हणजे फक्त बिल बिल केलं. तशी पत्रकारितेमध्ये ही सुद्धा वेगवेगळी घराणी आलेली आहेत. म्हणजे किराणा घराणा सुद्धा पत्रकारितेमध्ये आहे, फक्त त्याचा किराणा दर महिना त्याच्या घरी पोहोच होत असतो. त्यामुळे ह्या अशा घराण्यांची, जशी गायकांची शैली घराण्यांची पद्धत आहे, तशी पत्रकारांच्या मध्ये ही वेगवेगळी घराणी आलेली आहे. मला आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे सर आपल्याला, की आपण या विषयापासून दूर नको जायला. उद्धव ठाकरे बोलले होते विधान भवनामध्ये, माझं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही, हे वाक्य गाजलं होतं. त्यांनी पुनरुच्चार दोनदा केलाय. उद्धव ठाकरे नेहमी असं म्हणत आलेत की माझं हिंदुत्व हे माझ्या आजोबांचं हिंदुत्व आहे, म्हणजे वडिलांचं हिंदुत्व त्यांनी बहुतेक गुंडाळून ठेवलंय. माझ्या आजोबाचं हिंदुत्व आहे, प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे. आणि त्यानंतर म्हणजे शेंडी जाणव्यांच्याच माणसावरती माचकरांनी भलेही मुखपत्रात लिहून न लिहू यांच्या मुखपुस्तिकेवर, म्हणजे फेसबुकवर मात्र लिहून टाकलेलं आहे. मुखपत्र असो किंवा मुखपुस्तक असो, त्या मुखातून, दोघांच्याही मुखातून एकच भाषा बाहेर पडते आहे आणि आजूबाजूची माणसंही तशीच गोळा केली जात आहे. हा विशिष्ट जातीचा द्वेष करण्याचा विचार मुखपत्र ते मुखपुस्तक यांच्यापर्यंत चालू आहे, त्याचा हा भाग आहे का? कारण पुन्हा दिलगिरी व्यक्त करून वापस घेतलाय, कदाचित राजकीय परिणामांच्या धास्तीपोटी केलाय की पश्चाताप बुद्धीमुळे केलंय माहित नाही, पण हा सगळा त्याचा भाग आहे का? उद्धव ठाकरे यांनी जेव्हा विधान केलं की माझं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं नाही, त्याच्यानंतर त्यांनी त्याविषयी दिलगिरी व्यक्त केली असं मला कुठेही दिसलं नाही, किंवा त्यांनी बॅकट्रॅक केलं की मी हे विधान बोललोच नाही किंवा माझा विपर्यास झाला, असं काही त्यांनी विधान केलेलं नाही. त्याचं विधान तुम्हाला पटो न पटो त्याचा प्रत्यवाय करण्याचा आपला अधिकार आहे, त्याविरुद्ध मत नोंदवण्याचा आपला अधिकार आहे. दॅट्स पॉईंट नंबर 1. परंतु त्यांनी ते विधान मागे घेतलेलं नाही, हेही तितकंच आहे. इथे मात्र ते विधान मागे घेतलं गेलेलं आहे. त्यामुळे हे मुखपुत्र ते मुखपुस्तक असा याचा प्रवास आहे. ही जी आपण नाळ जोडतोय ती नाळ जोडणं कितपत योग्य याचा विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपल्या डोक्यामध्ये तो विचार लिहिलेला असेल की व्हॉट आय एम सेइंग इज द ओनली अल्टिमेट ट्रूथ ऑन द अर्थ, आज जो सगळा तालिबानचा लढा आहे तो त्याकरताच तर आहे. 7व्या शतकामध्ये 6व्या शतकामध्ये जो समाज होता तसाच तो समाज राहायला पाहिजे, या धर्माज्ञा डोक्यात ठेवून एक मोठा वर्ग चालतो आणि तो मग स्त्रियांना असेल पुरुषांना असेल त्या एका विशिष्ट पद्धतीतच वापरायला, जगायला आणि मग त्या स्त्रियांना वापरतो आणि त्यातूनच शोषण नावाची एक गोष्ट अस्तित्वात येते आणि अत्याचार वगैरे सगळे होत असतात. तशीच एकदा मानसिकता आपली असेल की व्हॉट एव्हर आय से इज द अल्टिमेट अँड द ओनली ट्रूथ अँड देअर कॅनॉट बी एनी संस्करण ऑन दॅट, त्याच्यावर संस्करण, त्याच्यावर अपील नाही. तर ही जी एक फतवा मनोवृत्ती आहे ना, ती फतवा मनोवृत्ती फार चुकीची आहे. लक्षात ठेवा, आपल्याकडे संविधानामध्ये सुद्धा सुधारणा झालेली आहे. असं नाही की संविधान लिहिल्यानंतर ते तसंच गॉस्पेल ट्रूथ म्हणून स्वीकारलं गेलं, कालानुरूप सुधारणा झालेल्या आहेत. आणि किंवा मला तर असं वाटतं की आता जो पक्षांतर बंदीचा कायदा आहे त्याच्यात देखील या पुढच्या काळामध्ये सुधारणा काही झाल्या आणि जर काही कलम ऍड केलं गेलं आणि प्राप्त परिस्थितीत वेगळा काही विचार त्या संदर्भात झाला तर मला काही आश्चर्य वाटणार नाही. किंवा त्यावेळी आंबेडकरांच्या काळामध्ये इतकं हे सगळं असं घसरेल अशी त्यांनाही अंदाज नव्हता, की पण त्यांनी सांगितलेलं होतं की इट्स अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्यामुळे ते प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांच्या शुद्धतेवर आणि त्यांच्या हेतूवर देखील अवलंबून आहे. त्यामुळे मुखपत्र ते मुखपुस्तक असा याचा प्रवास जरी दिसत असला तरी त्या विचारधारेची नाळ नाही, कारण हे त्यांनी मागे घेतलेलं आहे. जर ते विधानावर ठाम राहिले असते सांगितलं असतं हो या अशा प्रकारच्या महिलांना, अशा आडनावाच्या महिलांना असंच पाठवलं पाहिजे आणि अर्धा लिटर
प्रत्येकीचं मी देतो आणि खरोखरच त्यांनी 1000 रुपये ट्रान्सफर केले असते, म्हणजे तेवढं धाडस दाखवणं कठीण असतं आणि अशा चुकीचं धाडस दाखवणं गैरच आहे. परंतु तसं काही केलेलं नाहीये, त्यामुळे हा एक केलेला प्रकार होता, एवढंच याच्याकडे बघायला लागेल. यामागे फार काही विचार केलाय असंही काही दिसत नाही. पैसे देण्याची वृत्ती हो सर, म्हणजे यावर खूपच जरा म्हणजे आश्चर्य वाटतं की म्हणजे या अशा अघोरी कृत्यांना मी पैसे देऊ शकतो आणि पेट्रोल पण देऊ शकतो, हे जरा जास्तच वाटत नाही का? म्हणजे खूपच झालं जरा, म्हणजे कुठल्या लेवलवरती आपण जातोय हे सांग. हो, म्हणजे मी पैसे देऊ शकतो, मी पेट्रोल देऊ शकतो, तसंच मी विचार मागे घेऊ शकतो, असं एक अलिखित वाक्य होतं त्याच्यामध्ये. तसे विचार मागे घेतले गेलेले आहेत. अर्थात त्यांना मागे घेतल्याबद्दल कोणी पैसे 1000 रुपये किंवा पेट्रोल काही दिलेलं नाही, तर लोकांनी त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याचा त्यांना खेद खंत निश्चित वाटत असावी असं मला वाटतं. ही खेद खंत या सगळ्या विषयासोबत पुन्हा मुद्दा जोडला जातो तो पत्रकारितेशीच. म्हणजे कोणत्याही उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीने या अशा स्वरूपाच्या मारहाणीचं, नग्नतेचं, त्याच्या प्रदर्शनाचं कधीच समर्थन केलेलं नाही, कधीच केलेलं नाही. किंवा याला असं कधी आपण उदात्तीकरण करून हे असं झालं पाहिजे, याला हाणलं पाहिजे, याला मारलं पाहिजे असं केलेलं नाही. हा, फेसबुकवर जी सामान्य माणसं आहेत ती वेगवेगळ्या तीव्र भावना व्यक्त करत असतील, पण निरुडकरांच्या फेसबुकवर, ट्विटरवरती पत्रकार म्हणून अशा भावना कधी व्यक्त झाल्या नाही, कधीच झाल्या नाही. या सगळ्या भावनांच्याकडं म्हणजे त्याला आपण कितीही ठरवलं की माचकर खूप छान आहेत, माचकरांच्या कुणाच्या अपेक्षा नव्हत्या, त्यांनी असं का बोलावं हाच खरा. म्हणजे सुरुवातीला मी काही प्रश्न विचारले होते की कोण भिडे त्यांना भिडलेत का, किंवा कोणत्या कुलकर्णी नाडकर्णी त्यांना नाडलेत का, काही भलतीच करणी केली आहे का, किंवा कुण्या गाडगीळ आणि त्यांच्या भावनांना गाडलंय का, किंवा त्यांच्या सगळ्या मनातल्या विचारांना त्यांना गिळावं लागलंय का. हे सगळं जरी आपण खरं गृहीत धरलं तरीही एका पत्रकाराने अशा भावना व्यक्त करणं हे कशाचं द्योतक असतं? मला असं वाटतं सुशील, एकांगीपणा आणि आक्रस्ताळेपणा हा जर व्यक्त होण्याचा आत्मा असेल तर संयम हा त्याचा परमात्मा आहे आणि संशोधन ही ती आत्म्या पलीकडची अवस्था आहे. मला असं वाटतं हे जर संशोधन, हे जर विचाराचं मंथन प्रत्येकाने विचारांचं आदान प्रदान चालू ठेवलं तर अशा विचारांना मनात पहिलेच थाराच मिळणार. आज तो मिळतो याचं कारण विचारसरणीचा स्वीकार की दुसरी बाजू काय आहे हे समजूनच घ्यायचं नाही. त्यामुळे मग जे माझ्याकडे आहे, माझ्या डोक्यात जे विष भरलेलं आहे तेच मी समजत असतो. दुसरी गोष्ट, व्यक्त होण्याची पद्धत काय आहे तुमची, त्या पद्धतीत तुम्हाला समाजाचं उद्बोधन करायचंय का, तुम्हाला दंगली घडवायचे का, तुम्हाला घबराट निर्माण करायचे का, तुम्हाला काय करायचंय नेमकं. म्हणजे हे असं व्यक्त करून आता इथे ही 3 नावं आहेत ती सोडून द्या, दुसरी कुठली नावं आहेत असं धरा. समजा तिकडे मुस्लिम 3 नावं असतील, ख्रिश्चन 3 नावं असतील, तर ते आपण स्वीकारायला धरलं असतं का? तर अजिबात नाही. ते तेवढंच त्याज्य आहे, तेवढंच तिरस्करणीय आहे. याचं कारण असं आहे की ती जी मूळ वृत्ती आहे ना, ती जी वृत्ती आहे ती त्याचा निषेध आधी व्हायला पाहिजे आणि त्याचा त्याग केला याचा पुरावा त्या व्यक्तीला द्यायला लागेल समाज, कारण तो एका जबाबदार पदावर आहे. ऑर्डिनरी माणूस असतात तर त्याचा गुन्हा कमी तीव्रतेचा आहे का, तर हो निश्चितच कमी तीव्रतेचं, कारण ह्याच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार हा अनेक लोकांच्या मनावर होत असतो. त्यामुळे वन हॅज टू बी 10 टाइम्स मोर केअरफुल अबाउट ऑल दिस थिंग्स. हा त्यातला महत्वाचा. आता अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येतो आणि तो अत्यंत महत्वाचा आहे असं मला वाटतं, ज्यातून चर्चा झालीच पाहिजे. अमोल मिटकरी तोंड उघडतात आणि ब्राह्मणांवरती वाईट बोलतात. जितेंद्र आव्हाड ब्राह्मणांना शिव्या घालायला आघाडीवर असतात. उद्धव ठाकरे शेंडी जानवं नाकारतात. या सगळ्यांचे महर्षी शरद पवार ब्राह्मणांवरती आघात करायला विसरत नाहीत. ते सावरकरांचं आधी कौतुक करतात, पुन्हा सावरकरांना नाकारतात. अगदी फुल्यांची पगडी घातली पाहिजे असा पुण्यात गेल्यावर त्यांचा अट्टहास. त्यासोबत ब्रिगेडी विचारवंत ज्या पद्धतीनं टीका करतायत ते वेगळं, आणि आंबेडकरी विचारवंत असं बिरुद लावून आंबेडकरांच्या विचारधारेच्या व्यतिरिक्त काही हिंस्त्र भावना व्यक्त करणारे काही अजून वेगळे बामसेफी मंडळींच्या सर. या सगळ्यांच्या मध्ये ब्राह्मण समाजाला आता असुरक्षित वाटावं, अस्थिर वाटावं, महाराष्ट्र हा आपल्या राहण्याच्या लायक राज्य उरलेलं नाही असं वाटावं अशी स्थिती आली आहे. कारण एक पोस्ट टाकली म्हणून केतकी चितळे गजाड जाते, कितीतरी दिवस राहते. एक मुलाखत घेतली म्हणून एक संपादक आपली नोकरी गमावतो, एक प्रश्न विचारला म्हणून.
म्हणजे त्या संपादकाचं नाव घेऊ की नको हा प्रश्न आहे मला. पण एक मुलाखत घेतली आणि नको तो प्रश्न विचारला म्हणून तो संपादक आपली नोकरी गमावला. या स्थितीमध्ये ही सगळी यादी बघितली तर ती तशीच दिसतीये ब्राह्मणांचीच. या राज्यात ब्राह्मणांसाठी असुरक्षित, अस्थिर आणि भयप्रद वातावरण झालंय का? तशी भीती ब्राह्मणांना वाटली पाहिजे का? किंवा त्यांचं वर्तन कसं असलं? असं जर विधान एखाद्या ब्राह्मणांनी केलं तर त्याच्या पुष्ठते आपल्याला आकडेवारी तपासून पाहावी लागेल. आणि सध्या तरी असं दिसतंय की खूप मोठ्या प्रमाणावर शिकलेल्या ब्राह्मण मुलांच्या मनामध्ये फक्त परदेशी जाण्याचाच विचार आहे. त्यांना या देशात राहायचं नाही. अर्थात हा फक्त ब्राह्मण समाजामध्ये असं नाही तर इतर अनेक समाजामध्ये पण देखील अशाच प्रकारचा विचार दुर्दैवाने येतोय. फक्त त्याचं प्रमाण थोडं कमी असेल कदाचित. परंतु इकडे मात्र मला असं दिसतंय की 100 80 मुलांना जे खूप चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण घेतलंय किंवा ज्यांना घ्यायचंय उच्च दर्जाचं शिक्षण, दे जस्ट वॉन्ट टू लिव्ह द कंट्री. आणि याचं कारण असं आहे की व्यक्त होण्याची गरज प्रत्येकाला असते. ते त्याचं स्वातंत्र्य जर आपण हिरावून घेतलं तर ते त्याला आजूबाजूच्या परिस्थितीविषयी एक प्रकारची तीव्र भावना मनामध्ये निर्माण आणू शकतं. म्हणून मला असं वाटतं वातावरण मोकळं असतं पाहिजे व्यक्त व्हायला, आणि व्यक्त होताना संयम ठेवायला शिकवलं गेलं पाहिजे. आता सुद्धा तो संबंधित व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करताना व्यक्तच झालाय तो, म्हणजे पण ती व्यक्त होण्याची जी पद्धत आहे आणि त्याची जी त्या मागचा जो विचार आहे हा सगळा अत्यंत तिरस्करणीय अशा प्रकारचा विचार आहे. त्यामुळे अशा प्रकारची भावना निर्माण झालेली आहे का एका समाजामध्ये? तर निश्चितच ती झालेली आहे. आणि त्याची प्रक्रिया 1948 साली सुरुवात झाली. मला असं वाटतं ज्या वेळेला पहिल्यांदा नथुराम गोडसे प्रकरणानंतर ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक दंगली, जाळपोळी वगैरे झाल्या आणि घरातून खेचून बाहेर काढून त्याला एक अक्षरशः निर्वासित करण्यात आलं, तीच गोष्ट 84 साली शिखांच्या बाबतीत घडली. त्यामुळे त्या समाजामध्ये एक प्रकारचं जे आत्मतेज होतं ते तेज त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गमावलेलं आपल्याला दिसतं. आणि मग त्याच्यावरचा उपाय म्हणून राजकारणात सहभागी न होणे, कुठल्याही चळवळीत फार सहभाग न घेणे, त्याच्याऐवजी वैयक्तिक जे काही प्रयत्न काही करत असतील ते करू दे, आपण त्याला दुरून मदत करू, आपण त्याला आर्थिक मदत करू हवं तर, परंतु त्यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन असं काही करायचं अशा प्रकारचे मला एक सामूहिक हे प्रयत्न काही फार दिसत नाहीत. परंतु अनेक चळवळी त्यांनी आत्ताही उभे केले आहेत आणि त्यांची आडनावं घेतली तर आपल्याला कितीतरी आडनावं आपल्याला दिसतील. मुद्दा हा एवढाच आहे की अशा प्रकारे दहशत पसरवणे हे इतकं वाईट आहे की याला एकच गोष्ट मी सांगेन, ती जी 4 नावं तुम्ही घेतलीत ती प्रेस, डिलीट, एम्प्टी, ट्रॅश. चला, एम्प्टी ट्रॅश झालं पाहिजे. आणि खरंच आहे अशा लोकांच्याकडे लक्ष देत बसलं तर भीती ही वाटणारच आहे. त्यामुळं उगाच अस्वस्थ होईल असं वाटणार आहे. फक्त मला संदीप खरेंच्या त्या कवितेने शेवट करावा वाटतोय. तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या, पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू. आयुष्य खूप छान आहे, त्याला अजून सुंदर करावं लागणार आहे. या तीरावरचं तुफान हटलं की पुन्हा त्यावरती बोलता येऊ शकेल. तुफान आलंय म्हणजे तुफान जाणार आहे एवढं नक्की. पण मुकेश माचकरांच्या या अभिव्यक्तीने आणि त्यानंतरच्या डिलीट करण्याच्या प्रवृत्तीने एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे, मनातली मळमळ बाहेर पडली आहे. आणि हीच मळमळ पत्रकारितेचा खरा चेहरा उघड करणारी ठरलेली आहे. पत्रकारांचे ही पाय सगळ्याच स्वतःला तटस्थ म्हणविणाऱ्या मातीचेच असतात, हे पुन्हा एकदा माचकरांनी स्पष्ट करून दिलेलं आहे. धन्यवाद सर, आपण बोललात आनंददर्शी या सगळ्या विषयावर आपलं मत व्यक्त केलं. खूप खूप आभार सर. धन्यवाद.